अंबरनाथमधील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधकांच्या नियुक्ती प्रक्रियेत नियम डावलल्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पदावर राजेंद्र मरकड या वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्याची नियुक्ती करताना कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून राज्याचे सहकार सचिव याबाबत चौकशी करणार आहेत. नियम डावलून नियुक्त्या झाल्या असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आणि ताज्या माहितीनुसार तालुक्यातील सहकारी संस्थांमध्ये सहाय्यक निबंधकांच्या नियमबाह्य नियुक्त्या झाल्याचं आरोप आहे. आणि या संदर्भात काही तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पोहोचल्या होत्या. तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकार सचिवांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी लवकरच सुरू होणार असून नियमबाह्य पद्धतीने झालेल्या नियुक्त्यांमध्ये दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात संबंधित सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. पुढील निर्णय चौकशीनंतरच, असे सहकार विभागाने सांगितलं आहे. राज्य सहकार विभागाने स्पष्ट केलं आहे की चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई ठरवली जाईल. दरम्यान या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाच्या कामकाजाबाबत नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सहकार क्षेत्रातील अधिकारी निवड प्रक्रियेत पारदर्शकता हवी अशी मागणी नागरिक करत आहेत. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांनी सहकार संस्थांशी संबंधित असलेल्या लोकांनी नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता असावी अशी मागणी केली आहे. अंबरनाथचे सहकार सहाय्यक निबंधक राजेंद्र मरकड हे पूर्वी याच कार्यालयात काही महिन्यांपूर्वी कनिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांचे अनेक रिडेव्हलपमेंट प्रकल्पात भागीदारी असल्याची चर्चा असून सहकारी संस्थांच्या हितसंबंधांचा बळी देऊन इमारत बिल्डर्सच्या घशात घालण्यात आल्या आहेत. आणि त्यांचा यात हातखंडा असल्याची चर्चा अंबरनाथ बदलापूर शहरात सुरू आहे. त्यांची नियुक्ती रद्द होते की पुन्हा हे प्रकरण दाबले जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र त्याचा परिणाम भविष्यातील नियुक्तींवर होणार हे निश्चित. अपडेट्ससाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि या संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी आमच्या 1,00,000पेक्षा अधिक दर्शक संख्या असलेल्या आपले बदलापूर न्यूज चॅनेलला फॉलो करा, शेअर करा